नमस्कार विद्यार्थी मित्रो. आता रिसेंट बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीची जी पेट एक्झाम आहे त्या संदर्भात मी तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे जाहीर केले आहे. व आता पुढे काय येईल विद्यार्थी मित्रो, आता PhD संदर्भात तुम्हाला मी जे काही क्वेश्चन्स असतात ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता स पहिला जो क्वेश्चन आहे, संशोधकाने संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबींवर करावी, तर त्याची समस्येची समर्पकता म्हणजे जे काही समस्या असते त्या संबंधित त्याच्याशी रिलेटेड समर्पकता किती तुमच्यामध्ये टेंडन्सी आहे. नंतर संशोधन अभ्यासासाठी परिकल्पना आवश्यक असेलच असे नाही. ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल जे ते त्याचा आन्सर आहे. संशोधन लेखाच्या सुरुवातीला काय लिहिणे अपेक्षित आहे, तर सारांश म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्र. नंतर ॲब्स्ट्रॅक्ट, इंट्रोडक्शन, मेथडॉलॉजी, खूप गोष्टी विद्यार्थी मित्र. नंतर मटेरियल सिंथेसिस, घटनाशास्त्रीय संशोधनाच्या कोणते संशोधन करता, रूपविवेचनवादी. नंतर पुढचा एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरवणे संशोधनात कोणतेही साधन म्हणजे महाविद्यालय जे कॉलेजेस असतात त्यामध्ये संशोधनाचा दर्जा जर ठरवायचा असेल तर कोणते कोणते विद्यार्थी मुलाखत, निरीक्षण, पदनिश्चय श्रेणी, वरील सर्व. नंतर संशोधन संदर्भात लेखनात एका पाठोपाठ संदर्भ आल्यास काय करावे, तैतरव्य संशोधनाचे संदर्भ म्हणूनच नियमावली काय म्हणतात, बिब्लियोग्राफी, संशोधन सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, सामान्यीकरण, संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे मुख्य उद्देश कोणता आहे, अस्तित्व तपासणे. विद्यार्थी मित्र, नंतर हे समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडचणी अभ्यासासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो, तर याचा आन्सर आहे व्यक्ती अभ्यास. आजचा जो व्हिडिओ याच्यावरती विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्र. धन्यवाद.